जातो बाबा, मोबाईलवर अभ्यास करायचा आहे. अरे बंड्या, तुझा मोबाईल कुठं आहे? अजून पप्पाने घेऊनच दिलं नाही रे. कधी घेणार कधी येणार रे? आता सांगतो या. बंड्या बंड्या, जातो रे. जातो आम्ही. आता चल. पप्पा, अरे मला अभ्यास करायला मोबाईल पाहिजे. 4 दिवस जाऊ दे की. नाही मी मोबाईल घेतल्याशिवाय शाळेत जाणार नाही. बर बघतो. पांडवा काय आलं? पांडवा काय बाबा, काय कसा आहेस? काय बाबा सारखं निराश दिसतोयस? हा, काय भानगड आहे तुझी? काय नाही, घरातलं टेन्शन, बाकीचं काय. काय झालं? घरात अडचण आहे. कसली अडचण? काय बिनदुधाचा चहा यायला लागलाय, 8 दिवस झालं. बिनदुधाच्या? होय, मग म्हशी काय केलास? तुझ्या 2 म्हशी होत्या की नाही? होत्या ते ऐकल्या खतासाठी पिकासाठी ऐकल्या. त्यासाठी पिकासाठी? होय, काय रानात पण काय उगवणार, काय नाही, काय करणार. मग आता पुढे निर्णय काय बाबा तुझा? काय काय निर्णय घेतला? वडिलांची शेती आहे, थोडंफार ऐकायची. काय विकायची? होय, आणि काय करणार असते इकून पैशाचं सगळं? परत आपला दुसरा धंदा चालू, अर्धा मशीन घ्यायच्या आणि चालू बाकीच्या करायचं. पैशाचं काय मग? बाकीच्या पैशाचं काय, पोरग्याच्या शिक्षणला मोबाईल घेऊन द्यायचा, हा. हेच की. बघ बाबा, योग्य विचार करून निर्णय घे. मी लय झालं ह्या विचारावर हाय, पक्का निर्णय मी घेतलायच. येऊन ना आता. बरोबर, ओके. येतो बघा. हा. अरे शिरपा, अरे पंप घेऊन जा रे बाबा. अरे येतो बघ. हा आणि बघ कसं. हा, घेतले. चला रे दिवाळी करूया. हा, चला चला. पप्पा, आपण केव्हा दिवाळी करायची? करायची बाळ, करायची. या बघा, काढ्यांचा विचार करून सांग. माझा विचार पाटील पक्का झालेला आहे. कसा आहे, माझ्या तुझ्या वडिलांचे संबंध फार जुने होते. शेवटचा जमिनीचा तुकडा राहिला आहे. परत एकदा सांगतो. होय पाटील, मला खरोखर अडचण आहे. काय करू सांगा, मला असं पर्यायच नाही. होय पाटील, त्याचे खरोखर अडचण आहे. त्याला लय वेळा समजावून सांगितलं तरी तू ऐकत नाही. बर ठीक आहे, तुझ्या मनासारखं होऊन जाऊन दे. विनू, तेवढा चेक आण रे. आणतो पाटील. चेक जपून ने. रक्कम मोठी आहे. पैशाचा व्यवस्थित वापर कर. होय पाटील, होय पाटील. हे बघ, एक दिलाय. आम्ही दोघं साक्षीला आहे. होय होय. होय, आम्ही दोघं साक्षीला आहे. हा, चला पाटील. काय पाटील? ओके. चला. विनू, पोरगं गरीब आहे, लक्ष ठेव त्याच्यावर. तुम्ही काय काळजी नका पाटील, मी संपूर्ण लक्ष ठेवतो त्याच्यावर. पांडुरंग पाटील.
साहेब मला एक 50,000 रोख पाहिजे होतं. मुलगीला मोबाईल घेऊन द्यायचा. ठीक आहे, चेक भरला की नाही? चेक भरल्यानंतर पास होतोय आणि तो पास झाल्यानंतर 2 दिवसांनी येऊन घेऊन जा. मोबाईल एक द्या चांगला, किती पर्यंत पाहिजे? चांगल्यातला द्या. एक 20,000 पर्यंत देऊ काय? 40-50,000 पण द्या. हे काय लॉटरी लागली काय? नाही सकाळी जाऊन 50,000 घेऊन आले बँकेत जाऊन. बर हे मोबाईल चांगला आहे, तुझ्या पोरग्या शाळेसाठी पास होतो. मोबाईलला काय तक्रार येणार नाही ना? काय नाही, ओके आहे, बिंदास घेऊन जावा. बरं येऊ काय? चला. चाचा जेवला काय? जेवलो काय मोबाईल घेतला वाटतं नवीन. होय, होय. चला. साहेब परवा 50,000 घेऊन गेले, आता एक 10,000ची गरज होती. ठीक आहे, चेक घ्या आणि भरून द्या. साहेब मोबाईलमध्ये करून द्या, कारण सारखं बँकेत यायला जमत नाही. मोबाईलमध्ये करून द्या. ठीक आहे, ATM कार्ड आणि बँक मोबाईल घेऊन साहेबांना भेटा, साईन करून द्या. चालतं. साहेब नमस्कार. मोबाईलमध्ये टाकून दे. कोण वापरणार आहे ॲप त्याचं? मी किंवा पोरगा वापरतो. ते कसं माहिती का, त्याचा पासवर्ड तुम्हाला माहीत पाहिजे. हा ते सांगा की पोरगा शिकाय शाळेत जाते. तुम्ही तुमच्या जबाबदारीवर वापरायला पाहिजे. हा. बघा, तुम्हाला ते ॲप तयार करून देतो, हा. पण ते वापरायचं रिस्क आहे, ही जबाबदारी तुमच्यावर राहणार. हा. ते ऑनलाईन मधनं पैशाची जबाबदारी तुमची राहणार. हां, हे घ्या, मोबाईल ॲप ॲक्टिव्ह करून दिले. धन्यवाद धन्यवाद साहेब. हेलो, आज कोई बकरा फंसा गया? नहीं, अभी कोशिश चालू है, आज देखता हूँ. कोशिश नहीं, पैसा कमाओ पैसा कमाओ. ठीक है बॉस. हे इकडे रे. काय रे, काय चालू आहे? आमच्या पप्पांनी नवीन फोन घेऊन दिला. हे आपली गेम डाउनलोड करून दे रे त्याला. करून देतोय की, आण रे मोबाईल इकडे. हा टाकून दे. अरे चांगलं आहे की रे गेम. अरे मग 50 रुपये खर्च झाली गिरी. अरे माझी 200 रुपये खर्च झाली गिरी. अरे परत जी केव की. अरे काय करायचा? काय ना पप्पा, गेम खेळाली. हा खेळा. एन्जॉय करा. अरे अजून गेम खेळालाय? हसते हो पप्पा. बाळ मोबाईल जरा आण. पैसे पाठव. अरे पैसे पाठवायचे आहेत एकाला. अरे पैसे कुठे गेले? बंड्या, पप्पा अरे पैसे कुठे गेले यातलं? ऑनलाईन गेमला वापरलं. अरे काय केलं तू या मोबाईल मध्ये? पैसे गेले रे. पप्पा मुद्दाम केलं नाही. नाही पैसे वाट लावला. नाही सगळं माझं वाट लावलं. तुझा विचार केला, तुला गेम खेळा गेला, सगळं केलं. अरे तू काय सगळ्या पैसे ऑनलाईन वाट लावला? मुद्दाम केलं नाही. नाही बा, नाही. आता मी काय करू? बंड्या, झालंय आता विचार करू नकोस. जा अभ्यास करता, मी गावात जाऊन येतो.
अरे बाळा हे काय करलाय? असं काय करू नको रे बाळा, असं काय करू नको. नाही पप्पा माझ्याकडनं लय मोठी चूक झाल्या. अरे असू दे बाळा, ह्यातनं काहीतरी आपण मार्ग काढूया. तर तू खाली उतर, मला तुझ्याशिवाय नाही. उतर उतर खाली. काय आलं की काय घ्यायला तयार होता येऊ थोडं काय विचार करून आपण ते काहीतरी उपाय काढू त्याच्यावर. तो टेन्शन घेऊ नकोस एवढं काय. अरे पांडपा, तू काय विचार एवढं करू नकोस. संध्याकाळी पाटलांच्या घरी आपण चर्चा करूया. आणि हे बघ बा, तू काय विचार करू नकोस. आपण तुला क्लिअर ते विषय त्यातून मार्ग काढू त्यातून. पाटील ठीक आहे, कुठल्याला बोलून द्या त्या. हॅलो, कुठं आहेस तू? काकाने बोलले जर लवकर ये. बोला काका, काय झालं? आत्ताच्या आठवड्याला बोलू ना. ठीक आहे, मी येतो. जावा राजूला कोणी सांगतो घेऊन जावा. येतो पाटील. ठीक आहे. पटेल आम्ही काय केलं नाही, आम्ही काय केलं नाही. काय केलं शपथ सांगतो आम्ही काय केलं. आराम करून गरिबांना फसवताय लाज वाटत नाही काय? काय केलं नाही सा विनू? त्या पाठबाला जरा घेऊन ये रे. येतो पाटील. काय रे पाठबा, हीच अटकेची. हीच पोरं माझ्या पोराला नादल लावल्यात हीच. पाटील ह्यात मी काय नाही, बॉस आमचा दिल्लीला असते, फक्त मी कमिशनवर आहे. थांबा, आता तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देतो. विनू, लाव पोलीस स्टेशनला फोन. लावतो पाटील. पाठबा, तू काय आता काळजी करू नको. तुला बशिकाला थोडं उद्या पैसे होते. माझ्या गरीबाने त्यांनी किती लुटला असेल बघा तुम्ही. हो, आता त्याचा कायमचा बंदोबस्त करतो. साइबर फ्रॉड और डिजिटल फ्रॉड्स इन द बैंकिंग सेक्टर. साइबर फ्रॉड्स वर्ष 2023 में 75,800 घटनाएं सामने आई जो कि कंप्लेंट्स दर्ज हुई. वर्ष 2024 आते आते 75,000 से बढ़कर यह आंकड़ा 2,92,000 हो गया, यानी कि 285% के बैंकिंग फ्रॉड्स की घटनाओं में इजाफा देखा गया. और 2100 करोड़ रुपए लोगों के इस बैंकिंग फ्रॉड के चलते जीरो हो गए, शून्य हो गए, उनका नुकसान हो गया. और सबसे ज्यादा कंप्लेंट्स इसमें यूपीआई रिलेटेड बैंकिंग फ्रॉड्स की आई हैं. नमस्कार मित्रांनो, आता जो आपण व्हिडिओ बघितला आहे याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते, समाजामध्ये अजूनही ऑनलाईन फ्रॉड सुरू आहेत. आपल्या भारत सरकारने बरेचसे ऑनलाईन गेमिंग ॲप हे बंद केले आहेत, तरी सुद्धा बेकायदेशीर पद्धतीने काही ऑनलाईन गेमिंग ॲप सुरू आहेत. त्यामुळे शाळकरी आणि तरुण मुलांच्या मोबाईलमध्ये गेमिंग ॲपद्वारे अशा पद्धतीची फसवणूक केली जाते. अशा प्रकारच्या ऑनलाईन फ्रॉडमुळे अनेक लोक लाखो रुपयांना बळी पडले आहेत आणि त्यामुळे खूप लोकांचा संसार आणि आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. तरी सुद्धा अशा ऑनलाईन फ्रॉडबद्दल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी सावध राहावे. आपल्याला माझी कळकळीची विनंती आहे
सतर्क राहा, वेळीच दक्षता घ्या. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून अशा फ्रॉडपासून अनेक लोकांचा बचाव होईल. होय पाटील, मला खरोखर अडचण आहे. याला ह्याच्याशिवाय पर्यायच नाही. काय करू सांगा? पाटील बरोबर त्याला अडचण लई जोरात आहे आणि त्याचं म्हणणं का चाललायस तू? का चाललाय मला पाटील आम्ही काय केलं नाही, आम्ही काय केलं नाही. खराब करा मग गरिबांना पशु काय लाज वाटत नाही काय? ती बोलतात ते. जेवणाच्या वेळेवर तरी सुद्धा काही आणि त्यामुळे शाळकरी आणि आसमां में धड़कन धड़कन सुरूर में